विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये आता मलिकाचा नाटकीपणा पुन्हा सुरू होतो। स्वानंदी मलिकाला म्हणते, का तुम्ही माझा आणि आदिराचा संसार उद्ध्वस्त करताय? आता दोघींची तू मैमे चालू असते। समर एकदा स्वानंदीकडे बघतो, एकदा मलिकाकडे। मलिका त्या इमोशनल होत म्हणते, राजवाड्यांच्या सुखासाठी झटणाऱ्या समरच्या काकूवर तू असले आरोप करतेस? आज समरचे काका असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती। आज ते नाही म्हणून मला सगळ्यांचं ऐकावं लागतंय। आता तर ही स्वानंदी पण बोलायला लागली। आता मला हेच कळत नाही, मी या घरात राहू की नको? समर हात जोडतो आणि गुडघ्यावर मलिकासमोर बसतो आणि म्हणतो, प्लीज काकू, माझ्या बायकोच्या वतीने मी तुझी माफी मागतो। स्वानंदी म्हणते, मिस्टर राजवाडे, तुम्हाला वाटतं ना तसं? पण समर मात्र रागात उठतो आणि म्हणतो, बस, यापुढे मी तुमचा एक शब्दही ऐकून घेणार नाही। ती म्हणते, अहो पण तो निघून जातो। मलिका म्हणते, गेली 25 वर्ष इथे माझी सत्ता आहे, तुला येऊन अवघे 25 दिवस झाले, ते आता जायला लागते। स्वानंदी म्हणते, वेळी सावरा काकू, सत्ता बदल व्हायला 25 दिवसही पुरतात। मलिका म्हणते, ह्या घरामध्ये सत्ता तर माझीच राहणार, मी बदलू दिली पाहिजे ना? स्वानंदी म्हणते, सत्ता ही खऱ्याची असणार आणि 25 दिवसात मी खरं समोर आणणार। मलिका म्हणते, ऑल द बेस्ट। आता मलिका करते स्वानंदीला चॅलेंज। आजपर्यंत समरला जेव्हा जेव्हा मलिकामध्ये चूक वाटते तेव्हा मलिका त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते की तुझ्या वाढदिवसाला तुझे काका येत होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये ते गेले, त्यामुळे समरला खूप अपराधी वाटतं आणि आपल्यामुळे काका गेले म्हणून तो मलिकाला सारखं माफ करत असतो। पण हे मलिकाचं वागणं मात्र स्वानंदीला सतत खटकतं। पण तिला माहीत नसतं की मलिका समरला इमोशनल ब्लॅकमेल करते। आता बघूया 5 जानेवारीच्या भागामध्ये स्वानंदी मलिकाचा काय पर्दाफाश करते। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।